मुंबईतल्या एसटी डेपोतल्या कर्मचारी आणि एसटी चालकांनी संपावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आमच्या मुळात म्हणजे 16-20चा करार पूर्ण झालेला पेंडिंग आहे, 20-24चा पेंडिंग आहे। सरकारने स्पष्ट आदेश दिलेला आहे की तुमचे दोन्ही करार पूर्ण करून घ्या, मग का लपत आहे ते आमचा सवाल आहे त्यांना। 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही धरणे आंदोलन ठेवलं तर त्यांनी 7 तारखेला मीटिंग लावली, 20 तारखेला फायनल करू म्हणून डिसिजन दिलं। काल 2 तारखेपर्यंत वाट बघितली, आज मग कर्मचाऱ्यांना पर्याय नाही, न्याय हक्कासाठी लढावंच लागणार त्याला। पण आता इथे प्रवासी म्हणतात की सगळ्या एसट्या सोडल्यात, मात्र कोकणात जाणाऱ्या एसट्या गेलेल्या नाहीत, सगळ्या एसट्या गेलेल्या नाहीत। आज त्या कर्मचाऱ्यांना काय आहे का नाही? जसा मुख्यमंत्र्यांना आज लाडकी बहीण लाडका भाऊ वाटतो, जे 65 लाख प्रवाशांना सेवा देतात ते लाडके होऊ शकत नाहीत का? हा माझा प्रवाशांना बी सवाल आहे आणि सरकारला पण सवाल। आम्ही अचानक संप केलेला नाही, या गोष्टीच्या आम्ही पूर्व सूचना शासनाला आहेत मॅडम। आम्ही अचानक काय केलं नाही, आज 3 तारखेचा आमचा अल्टिमेट आम्ही 15 दिवसापूर्वी दिलेलं शासनाला। याच्यामध्ये आमचं अचानक काही नाही मॅडम, आम्ही कुणाला अडवणूक करू शकत नाही। आम्ही रात्रंदिवस प्रवाशाची दैवत म्हणून सेवा करतो मॅडम। आम्ही कुठल्याही प्रकारे प्रवाशाला वेटी जरीत नाहीत, पण मॅडम आमचा कधीतरी विचार करा, आम्ही कुठल्या परिस्थितीत त्याचा विचार करा। आमची परिस्थिती किती बिकट आहे अहो, आम्हाला 7 वेतन आयोगाप्रमाणे वेतन भेटायलाच पाहिजे। कष्ट आम्ही 24 तास कष्ट करतो, आम्ही रात्रंदिवस प्रवासी सेवा करतो मॅडम। याच्यामध्ये आम्ही कुडक आणि तुमच्या बसची कंडिशन कशी आहे बघा, त्या कंडिशनमध्ये आम्ही गाडी चालवतो। हो, रत्नागिरीला जायचं पण ते गाडी सोडत नाही। 7:30ची गाडी आता 8:30 होऊन गेले। काय सांगताय? मला हे कर्मचारी त्यांचा काय संबंध आहे आम्हाला माहिती नाही, ते गाडी सोडत नाहीत। संप करायला आम्हाला माहिती नाही, बाकीच्या देशात सगळ्या सोडल्या त्यांनी, पण हीच का सोडत नाही, रत्नागिरीच का सोडत नाही? आपण बघतोय की गावी जाण्यासाठी अनेक जण सज्ज झालेले आहेत, कारण गणपती बाप्पा हे घरोघरी विराजमान होणार आहेत आणि त्यासाठी अनेक जण हे आपल्या गावी जात असतात आणि गणपती बाप्पा विराजमान करत असतात। मात्र कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे आणि बेमुदत संपामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत। अधिक माहिती घेऊयात, राकेश गोडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, सध्या असं कळते की रत्नागिरीसाठी गाड्या सोडल्या जात नाहीयेत असा आरोप काही प्रवाशांचा आहे, काय अधिक माहिती? सध्या गणेशोत्सव आणि पेपर यांचं एक वेगळं नातं आहे। मोठ्या लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होत असतात आणि विशेष म्हणजे या कालावधीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर रेल्वे ह्या फुल झालेल्या असतात, त्याचप्रमाणे खाजगी बसेस ज्या असतात त्यांचे दर जे आहेत ते चाकरमान्यांना प्रवाशांना परवडत नाही। त्यामुळे अनेकांना एसटी बसचाच आधार असतो आणि त्यामुळे अगोदरपासूनच एसटीचं बुकिंग केलं जातं। जवळपास 2-2 महिने अगोदरच एसटीचं बुकिंग केलं जातं। अनेक जण एसटीचं बुकिंग करून ठेवतात, सहकुटुंब आपल्या गावामध्ये दाखल होण्यासाठी एसटीचं बुकिंग केलं जातं। मात्र आता सध्या या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे, कारण आजपासूनच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। रत्नागिरीतल्या रहाटनगर बसस्थानकावर म्हणजे मुख्य बसस्थानकावर मी सध्या आहे आणि इथे जर आपण पाहायला गेलो तर सकाळच्या सत्रात इथली एसटी वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असलेलं पाहायला मिळते, कारण वस्तीच्या ठिकाणी गेलेले चालक वाहक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि सकाळचं सत्र सुरळीत सुरू आहे। मात्र आता थोड्या वेळानंतर कर्मचारी दाखल होतात की नाही हे पाहावं लागेल आणि त्यानंतरच इथलं हे आहे ते ठरू शकतं। पण सध्या दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर मुंबई किंवा पुण्यातून येणारे जे चाकरमाने आहेत त्यांनी जवळपास म्हणजे 4,000हून अधिक गाड्यांचं बुकिंग झालेलं आहे गणेशोत्सवासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी देखील 1200हून अधिक गाड्यांचं बुकिंग झालेलं आहे। आणि त्यामुळे या जर एसटीचा संप हा पुढचे काही दिवस सुरू राहिला तर त्याचा मोठा मनस्ताप जो आहे तो प्रवाशांना चाकरमान्यांना सहन करावा लागतो, कारण आता शनिवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते, त्यामुळे बुधवारपासून किंवा गुरुवारपासूनच चाकरमाने आपल्या गावामध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल। मात्र एसटीच्या संपाचा फटका जो आहे तो या चाकरमान्यांना बसण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि सिंधुदुर्गातनं सुद्धा आपण माहिती घेणारच आहोत। राकेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा। सिंधुदुर्गातनं जाऊयात, प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी देखील आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, सिंधुदुर्गातनं काय नेमके अपडेट्स आहेत? एसटी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे?
नक्कीच प्रज्ञा, सांगायचं झालं तर मी ज्या ठिकाणी आहे तो कुडाळ एसटी डेपोमध्ये आहे. इथली परिस्थिती पाहता जे काही लोक आहेत ते संपामध्ये आहेत, काही लोक आहेत ते संपामध्ये समाविष्ट झालेले नाहीत. परंतु एकंदरीत बघायचं झालं तर कोकणात गणपतीचा सण आहे हा फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र जर अशा प्रकारे त्यांच्या काही विविध मागण्या आहेत, त्यांची मंत्रालय पातळीवर एक कृती समिती आहे, त्याच्याकडे सुद्धा त्यांनी मागण्यासंदर्भात आपली मागणी केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांना स्पष्ट असं सरकारने कुठलंही आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातील जे काही एसटी कर्मचारी आहेत ते कर्मचारी दुपारी 3 नंतर आपला निर्णय घेणार आहेत. आज ते मात्र कर्मचारी धरणे आंदोलनाच्या प्रतीक्षेत आहेत. माझ्यासोबत एसटी कामगार सेनेचे अनुप नाईक देखील आहेत. त्यांना मी प्रश्न विचारतोय. अनुपजी, आज कुठेतरी धरणे आंदोलन होतंय, काय सांगाल? आज मुळात आज धरणे आंदोलन होत असलं तरी त्याची पार्श्वभूमी मागची 6-7 महिन्याची आहे. 6-7 महिन्यापासून कृती समिती मंत्रालय स्तरावरनं निर्माण झालेली आहे आणि कृती समितीच्या वतीने आम्ही कायम एक मागणी करत होतो की राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांना, एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन हे मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या काही इतर उपमागण्या होत्या त्याही मागण्या त्यांना दिलेल्या आहेत. परंतु 6 महिन्यात राज्य शासनाकडनं कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाहीये. तुम्हाला ज्ञात असेल की पहिल्यांदा 1 ऑगस्टला संप डिक्लेअर झाला होता. त्यानंतर त्याच्या धर्तीवर 7 तारीखला मंत्रालयात बैठक झाली कृती समिती, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब होते. हे सगळं असताना ही भूमिका चालू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक पत्र काढलं की आम्ही 20 तारीखला कृती समितीबरोबर बैठक करतो आणि कृती समितीला आम्ही ठोस निर्णय देतो. 20 तारीख निघून गेली, कुठलीही हालचाल झाली नाही. शेवटी आज आपण बघतोय की जेवढे कर्मचारी इथं आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकाच्या सहनशीलतेला काहीतरी अंत आहे. तुम्हाला ज्ञात असेल की 6 महिन्याचा एक संप झाला होता, शिवसेनेची सत्ता होती. हा संप त्यावेळी मागण्या होत्या. त्यावेळी पण आता सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारचे गोपीचंद पडळकर साहेब, सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब हे हट्टाला भेटून बसले होते की विलिनीकरण शासनात करा तरच आम्ही संप मागे घेऊ. त्यानंतर सदावर्ते नावाचा एक व्यक्ती तिथं आतमध्ये आला. तो म्हणाला शासनाला की आम्हाला विलीन करा. त्यावेळी 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली होती. परंतु माझं म्हणणं एकच आहे, आताचं जर आंदोलन हे संप होता, आताचं आंदोलन आहे, ह्यातला मूळ फरक आहे. आणि या अगोदर जेवढ्या आंदोलनं झाली त्यावेळी महामंडळाने स्टे घेतला होता आंदोलनाला किंवा त्या संपाला. यावेळी मात्र कोर्टाने महामंडळाला ठामपणे नाकारलेलं आहे की आम्ही या आंदोलनाला स्टे देऊ शकत नाही, कारण कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तुमच्याकडे पाठपुरावा करूनही तुम्ही फेल ठरलेला आहात त्यांच्या मागण्या पूर्ण करायला, राज्य शासन त्यांच्या मागण्या पूर्ण करायला. ही एक जमेची बाजू यावेळी म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना ज्यावेळी सत्तेत होती त्यावेळीही आम्ही त्या संपात सामील होतो, कारण कर्मचाऱ्यांसाठी होतो. आणि आत्ताही ज्यावेळी आम्ही कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी कृती समितीच्या वतीने एसटी कामगार सेना असेल, कामगार संघटना असेल, इंटक असेल, या सगळ्या संघटना आता त्याच्यात सक्रिय झालेल्या आहेत. मुळात आत्ता मागणी जी आहे ती राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन पाहिजे, ही मागणी न्याय्य आहे. आणि विद्यमान असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारला हे देणं कठीण नाही आहे, कारण यांच्याच सन्माननीय आमदारांनी मागच्या 6 महिन्याच्या संपात विलिनीकरणही होऊ शकतं म्हणून सांगितलं होतं. आणि एखादा आमदार ज्यावेळी ही गोष्ट बोलतो त्यावेळी तो अभ्यासपूर्ण बोलत असतो. त्यामुळे त्याच्यावर गोपीचंद पडळकर साहेबांचा अभ्यास 100% झालेला असणार. त्यांनी तीच भूमिका आपल्या सरकारला पटवून द्यावी आणि आमच्या राज्य शासन आपल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे वेतन द्यावं. विलिनीकरणाचा निर्णय यथावकाश घ्यावा, पण निदान आत्ताच्या घडीला या लोकांची कुचंबणा अधिक न करता आजच्या धरणे आंदोलनाला जी काही सुरुवात झालेली आहे ती लवकरात लवकर या लोकांनी थांबवावी अशी आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच. धन्यवाद गुरुप्रसाद आणि राकेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. आणि वळूयात संभाजीनगरमध्ये, तिथे सुद्धा एसटी संपाचा मोठा फटका बसतोय. तिकडच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूया. या छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2 व 1 या ठिकाणी आतापर्यंत एकही बस मार्गस्थ झालेली नाही. गेल्या 20 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जो शब्द दिला तो शब्द न पाळल्यामुळे एसटी कामगार पेटून उठला असून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये धरणे आंदोलनामध्ये एसटी कर्मचारी बसलेला आहे की आमच्या ज्या नियमाप्रमाणे किंवा जेव्हा व्यवस्थित मागण्या आहे त्या आपण मान्य करून लवकरात लवकर. आता विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे आता गणपती फेर आहे. गणपती फेर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून कोकणात गाड्या जातात आणि आपल्या संभाजीनगर विभागातून बी बऱ्याच गाड्या ह्या कोकणात गणपतीच्या साठी तिथं प्रवाशाची सेवा करण्यासाठी जातात. आमची इच्छा नाही प्रवाशांना वेटीस धरायची आणि जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना वेटीस धरायची इच्छा नाही. परंतु योग्य तो सरकारने तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करावं. तिकडे बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी संपाला सुरुवात झालेली आहे. बीडमध्ये एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. बीडमधील एसटी कामगार कृती समितीनं बेमुदत धरणं आंदोलन देखील पुकारलंय. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर
संप केल्यानं मोठा फटका बसायला सुरुवात होतीये. आंदोलन कायम राहिल्यास प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात. तिकडे नागपूरमध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू झालाय. नागपूर बस स्थानकातनं नियमित 1200हून अधिक बसेस निघतात. मात्र या आंदोलनामुळे केवळ मुक्कामी आलेल्या गाड्या या सुरू आहेत आणि इतर बंद आहेत, अशी माहिती आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. नागपूर आणि बीडमधली ही दृश्य आपण पाहतोय. या भागात कायम म्हणजे सकाळच्या काळामध्ये अतिशय वर्दळ आणि एसट्यांची ये-जा सुरू असते. मात्र सध्या या एसट्या जागच्या हलत नाहीयेत, आहे तिथेच उभ्या आहेत. आमच्या महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आझाद मैदान येथे 9 आणि 10 जुलै रोजी 2 दिवसाचं आंदोलन झालेलं होतं. त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे राष्ट्रीय आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा पगार हवं होतं, तो त्यांनी दिलेला नाही. महागाई भत्ता, त्याच्यानंतर घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ ह्यासुद्धा आम्हाला राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला मिळायला पाहिजे, ते अजून मिळत नाही आहेत. त्याच्यानंतर 2016 ते 2020 पासून आमचे करार झालेले नाही आहेत आणि 2016 ते 2020च्या यामध्ये कालावधीमध्ये जाहीर झालेला जो 4,849 कोटीमधील जी शिल्लक रक्कम आहे त्याचं वाटप अजून बाकी आहे, तो सुद्धा आम्हाला झालेला नाही.